अयो, कल्लमा कुठे असेल काही कळायला मार्ग नाहीये. त्या इंद्रा राणीनं तिला गायब केलं असेल की या माग पण विक्रांतचाच हात आहे. कल्लमा कुठेही असली तरी मला फरक पडत नाही. या दादाचा सोक्षमोक्ष लावला की इंद्रा राणी काहीच सिद्ध करू शकणार नाहीत. काय झालं? कल्लमाचा विचार करतोय का? डोंट वरी, अरे सापडेल ती. विक्रांतने दिलेला शब्द आहे आणि तो विक्रांत कधीच मोडत नसतो. शब्द मी पण कल्लमाला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. ऑफकोर्स. काळजी नको करूस चंदू, मिळेल आपल्याला ते. मला माहिती आहे हे सगळं आपल्याला अडकवण्यासाठी ते इंद्रा आणि राणीने रचलंय. सगळ्यात त्यांचा ट्रॅप आहे. पण मला एक गोष्ट खरी सांग, तूच माझ्या कल्लमाला काही केलं नाहीस ना? चंदू, अरे मेलेल्या बापाची शपथ घेऊन सांगतो मी. बस मग तर झालं. आणि जर कोणी काही केलं असेल तर ते इंद्रा राणीच असू शकतं. कसं काय रे ते शक्य असतंय? अरे त्या दोघांची अवस्था तरी बघ. अरे ते काय करू शकणार आहेत रे? इंद्रा आणि राणी आहेत ते. हलक्यात घेऊ नकोस त्यांना. चंदू, चंदू, ए पुढे गे ना, पुढे गे ना. हे ते बघा, ते खोटे दादा साहेब पळतायत. इथे गाडी जाणार नाही. चल आपण चालत जाऊ. हा, राणी, तो बघ चंदू. चला. अयो, हे बुधासारखे मध्येच कुठून उपटले? हा पळून गेला म्हणजे याला मी काय करणार आहे याचा अंदाज आला असणार. हरकत नाही. पैसे घेऊन गेलाय म्हणजे पुन्हा तोंड दाखवायला कधीच येणार नाही. काठी न तुटता साप मारला गेल्यासारखं झालं. माझ्याच फायद्याचं आहे. अहो सर, तुम्ही पण ना. बापरे, रक्त पण आलंय खूप.
मॅडम तुम्ही इथे काय करताय? तुझी खातिरदारी करायला. नाही मला कळलं नाही. ते तुला इंद्राने राणीच सांगते. विक्रांत तुझा खेळ आता संपलाय. हा काय प्रकार आहे? हे इंद्रा, माझ्या बाबांची असं वागायची तुझी हिंमत कशी झाली? हात सोड त्यांची. सोड म्हटलं ना. आता तुम्ही कितीही ओरडलात तरी इंद्रजीत सर याला सोडणार नाही. याला याच्या पापांची शिक्षा मिळते असं समजा. अरे विक्रांत, तू काय बघत बसलायस? यांना दाखव यांची लायकी काय आहे ते. अरे तू बघतोयस ना आपल्या बाबांची काय अवस्था केली यांनी. ह्या इंद्राला तर आता मी सोडणारच नाही. जिथे उभा आहेस तिथेच थांब. ज्या माणसावर तुझं प्रेम इतकं ओव्हरफ्लो होतोय ना, त्याचा खरा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आला ना, तुझ्या पायाखालची जमीन सरली. या तुझ्या सो कॉल्ड दादासाहेबांबद्दल तू स्वतः बोलणार आहेस की मी सांगू सगळ्यांना? यांच्याबद्दल काय सांगायचं? सगळ्यांना माहिती आहेत माझे वडील आहेत. दादासाहेब या आतमध्ये आपण जरा बोलूया. विक्रांत सर, आता कोणीही कुठेही जाणार नाही. आज सगळ्याचा शुभ लागला. सोक्ष मोक्ष तर तुझा लागणार आहे. तू आणि या इंद्राने जे काय केले ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. शिक्षा मिळणार, पण आम्हाला नाही. या तुमच्या भावाला आणि या खोट्या दादासाहेबांना. ए नीट बोला. माझ्या बाबांसोबत एकेरी बोलायची तुझी हिंमत कशी झाली? अजित, आवाज खाली ठेवून बोल. ज्या माणसासाठी तू एवढा तोंड वर करून बोलतोयस ना, त्याचा खरा चेहरा तुला अजून माहित नाही.
ऍक्च्युली यू नो व्हॉट, तुला काहीच माहित नाही. काय माहित नाहीये? कसला खरा चेहरा? अरे तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाहीये मला. ज्या माणसाला तू बाबा बाबा म्हणून हाक मारतोयस ना, तो तुझा बाबा नाहीये. अरे तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हो, कळतंय मला मी काय बोलतोय. जर तुला माझं खरं वाटत नसेल ना, तर तुझ्या या विक्रांत दादाला जाऊन विचार, किती खालच्या थराला जाऊन वागलाय तो. मला जे बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. तुम्हाला स्पष्ट ऐकायचंय ना, मग ऐका. तुमच्या ह्या दादाने तुमच्या समोर जो माणूस तुमचा बाप म्हणून आणला ना, ते तुमचे वडील नाही, एक तोतया माणूस आहे. हे तुमचे दादासाहेब नाहीयेत. बापरे, म्हणजे हेच ते सिक्रेट होतं जे विक्रांतने माझ्यापासून लपवलं होतं. इंद्रा राणी, हे काय नवीन नाटक सुरू केलंय तुम्ही दोघांनी? रत्नाई, नाटक आम्ही नाही, नाटक या विक्रांत सरांनी आणि या खोट्या माणसांनी केलं. अहो, तुमच्या भावनांशी खेळलेत ते. तुमचं कुंकू परत आलंय असं म्हणत एका वेगळ्याच खोट्या माणसाला तुमच्या समोर उभं केलंय त्यांनी. आणि त्याला तो मान दिलाय जो मान घ्यायची याची लायकी सुद्धा नाही. बस. कशावरून हे माझे बाबा नाहीये? तुमच्याकडे पुरावा आहे का काय? पुरावेच पुरावे, पण ना जरा थांबा. तुम्ही मला सांगा, या दादासाहेबांना बेळगावी भाषा याचा काय संबंध? पण ती भाषा बोलताना मी त्यांना ऐकले. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की ही भाषा त्यांना कशी काय येते, तर ते म्हणाले की मी निपाणीला होतो म्हणून मला ही भाषा येते. अरे ही सुरेश घराच्या बाहेर होतो मी आणि भाषा नाही शिकणार का बे? तुला सांगतो, मी जेव्हा निपाणीला होतो ना, तिथं अशीच एक ताई होती. पण तेव्हाच मला कळालं की काहीतरी गडबड नक्की. आणि अजून एक गोष्ट, हा माणूस लपून छपून तपकीर सुद्धा ओढायचा. शक्यच नाही. तसं असतं ना तर आम्हाला कळालं असतं. आणि तपकिरीचा वासना बराच वेळ राहतो. आता तुम्ही सगळ्या बाजूने अडकलात ना म्हणून काही आरोप करू नका. तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही विश्वास ठेवू. आमच्यावर विश्वास न ठेवून तू स्वतःचा खूप इमोशनल लॉस करून घेतोय अजित. याची जाणीव नाही येत. मला लेक्चर नको आहे, पुरावा हवाय. आहे का तुमच्याकडे? पुरावा पाहिजे ना तुला? मी देते पुरावा. पेड रे ना, खरे नेन माडिला. हा घे पुरावा. कोण आहे ही बाई? ही कल्लम आहे. ह्या तुमच्या खोट्या दादासाहेबांची खरी बायको.
आम्ही हिच्याकडून सगळं कबूल करून घेतलं. हा हिचा नवरा चंदू, दोघं निपाणीला राहतात. नट आहे हा. आधी नाटकात काम करायचं, आता तुमच्या घरात येऊन नाटक करतो. दादासाहेब बनून. तुला अजून पुरावा पाहिजे? हे घे, ही चंदूची खरी ओळख आहे. सगळी ओळखपत्र डोळे फाडून नीट बघ. बाबा, अहो हे सगळं काय आहे? मला या सगळ्यावर विश्वास नाही, पण तुम्ही एकदा सांगा की हे सगळं खोटं आहे. फक्त एकदा सांगा. तुम्ही खरंच माझे बाबा आहात ना? बोला ना बाबा. तुला काहीतरी गैरसमज झालाय. हात काढा. तुला खूपच त्रास होतोय वाटतं. चांगलाय, व्हायलाच हवा. हो, हा खरंच तुझा बाप नाहीये. अरे हा तर फसवा माणूस आहे, जो तुझ्या खोटारड्या आणि विश्वासघातकी भावाने तुमच्या आयुष्यात आणलाय. हा माणूस आता काही बोलणार नाही, कारण याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय ना. विक्रांतने हा एवढा मोठा प्लॅन केला होता आणि मला साधं सांगितलंही नाही. राणी, ही कल्लम सापडली कशी? कारण हिला तर माझ्यासमोर गाडीत घालून उचलून घेऊन गेले होते. होय आबा, ज्या गाडीतून यांना नेलं होतं ना, त्यात आम्हीच होतो. आम्हीच उचललो होतो यांना. त्यांच्या मागे अजून बी काही गुंड लागले होते. जर ह्यात त्यांच्या हाताला लागले असते ना, तर सगळा खेळच खलास झाला असता. म्हणून त्यांच्या आधी आम्हीच उचललं यांना. पण तुम्ही इथे कसे काय पोहोचलात? या सगळ्याचा जेव्हा आम्ही सोक्षमोक्ष लावायचा ठरवला, तेव्हा जत्रेच्या आधी आम्ही मंजू आणि सत्याची मदत मागितली आणि ते दोघं जण लगेच आपल्या मदतीला धावून आले. कल्लमा सुद्धा मंजूकडे आहे हे आम्हाला आधीच माहिती होतं. आणि जेव्हा विक्रांत सर या खोट्या दादासाहेबांना घेऊन निघाले होते, तेव्हाच मला कळालं की मंजूची शंका खरी होती आणि म्हणून आम्ही ह्याचा पाठलाग केला. तुम्हाला हा माणूस तोता आहे हे कधी कळलं? जेव्हा या माणसाने डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने दगड मारला. वहिनी, दादा डावखोरा होता हे तुम्हालाही माहिती आहे. आणि हा माणूस सगळी कामं उजव्या हाताने करतो. वाह बा वाह, क्या बात आहे. अहो, ह्या वयात बी तुमचं डोकं एकदम रॉकेट सारखं चालतंय राव. हा मग अशीच एवढी मोठी कंपनी नाही उभी केली त्यांनी. इंद्रा, मग पुढे काय झालं? आम्हाला या खोट्या दादासाहेबांवर लक्ष ठेवायचं होतं आणि म्हणूनच आम्ही नोकर म्हणून या घरात आलो. आम्हाला माहित होतं की आम्ही जर असे लाचार बनून ह्यांच्या पुढे गेलो तर ह्यांचा अहंकार सुखावे आणि आमचा अपमान करायला मिळेल ह्या आनंदात ते आम्हाला नोकर बनवून घरात ठेवते. आणि तसंच झालं.
मग काय, आम्ही आमचा, आबांचा, मालती मॅडमचा रोज अपमान सहन करत शांतपणे ह्या चंदूवर लक्ष ठेवून होतो. याच्या बारीक सारीक गोष्टींवरती आम्ही लक्ष ठेवले आणि एक दिवस दारूच्या नशेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तो निपाणीला राहतो. आम्ही याला फोनवर बोलताना सुद्धा ऐकलं. मग आम्ही या खोटारड्या विक्रांत सरांना भुवनच्या आजारपणाचं खोटं कारण सांगून थेट निपाणीला पोचलो. आणि तिकडे ह्या चंदूच्या बायकोला म्हणजे कल्लम्माला भेटलो. तिकडेच आम्हाला या चंदूची ओळख पटली आणि आम्हाला हे कळलं की हा खोटा माणूस आहे. मग आम्ही ह्या कल्लम्माला इथे याची घळ घातली. पण ही सुद्धा या विक्रांत सरांना सामील होती हे आम्हाला नंतरच कळालं. हे माझ्या नाटकात काम करायचा तो. तुम्ही चला ना आमच्या बरोबर. कुठं? साताऱ्याला. विक्रांत दादा, हे सगळे जे बोलतायत ते खरं आहे का? अजित, हे बघ माझं एक तू